राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना अंतर्गत गटबाजीचा फटका कार्यकर्त्यांना बसतो। हा अनुभव आपण स्वतः घेतला आहे। त्यामुळे आमदार संजय खोडके आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्यात जे काही मतभेद असतील ते विसरून दोघांनीही एकत्र यावे आणि राष्ट्रवादीला अखंड ठेवून जिल्ह्यात मजबूत संघटन उभे करावे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांनी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची निवड झाल्यानंतर त्यांचे रविवारी प्रथमच अमरावतीत आगमन झाले। यानिमित्त त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। शहरात विविध ठिकाणी अभिवादन आणि स्वागत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। निखिल ठाकरे यांनी सर्वप्रथम इरविन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले। त्यानंतर पंचवटी चौकातील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन करून गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले। त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी स्वागत समारंभ पार पडलाय। या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष संतोष महल्ले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निखिल ठाकरे यांच्या नियुक्तीबद्दल कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले। महात्मे म्हणालेत की राष्ट्रवादीमध्ये काम करताना गटबाजीमुळे सामान्य कार्यकर्त्यांची चांगलीच पंचायत होते। पक्षाची ताकद ही कार्यकर्त्यांच्या एकजुटीत आहे। त्यामुळे नेतृत्वातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे। संजय खोडके आणि सुरेखा ठाकरे यांनीही मतभेद विसरून एकत्र बसावे आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीचे संघटन मजबूत उभे करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे।